एकत्र कुटुंब पद्धती, भात शेतीला शोधलेला पर्याय आणि नगदी पीक असलेल्या पांढऱ्या कांद्याची शेती यामुळे अलिबाग तालुक्यातल्या कारले गावच्या सुरेश म्हात्रेंची शेती फायदेशीर ठरली आहे। आज 3 एकर शेतीपासून म्हात्रे बंधू वार्षिक किमान 7 ते 8 लाख रुपयांचा नफा कमवतायत। समाजाच्या शेतीकडे बघण्याच्या कमकुवत मानसिकतेमुळे तरुण पिढी शेतीपासून दूर पळतेय असं सुरेश म्हात्रेंचं म्हणणं आहे। समाजाने शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा असं आवाहनही सुरेश म्हात्रेंनी केलंय। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण रायगड जिल्ह्यात जाणार आहोत। कारले गाव अलिबाग तालुक्यात मुंबई अलिबाग मार्गावर आहे। या गावात सुरेश आणि रंजन म्हात्रे या बंधूंची 3 एकर शेती आहे। भात हे या भागातलं मुख्य पीक, तर या भागात घेतला जाणारा स्थानिक वाणाचा पांढरा कांदा हे इथलं एक नगदी पीक आहे। म्हात्रे बंधू देखील पांढऱ्या कांद्याचं पीक वर्षानुवर्ष घेत आहेत। या कांद्याची मुंबई गोवा महामार्गावर वडखळ आणि पुण्यात वेगळी मागणी आहे। सध्या म्हात्रेंकडे 2 एकरात गादी वाफा पद्धतीनं पांढऱ्या कांद्याचं पीक आहे। हा अलिबागचा स्पेशल कांदा आहे एकदम। याची तुम्हाला ही व्हरायटी आहे ती कुठेही मिळणार नाही। अलिबाग म्हणजे एवढ्याच टापूतनं तुम्हाला कुठे महाराष्ट्रात गेलात तर हा कांदा भेटणारच नाही। कांदा एवढा औषधी पण कांदा आहे, याच्यात गुणधर्म आहेत आणि चवीला पण असा तो नुसता म्हणजे तुम्ही जरी असा कापलात आणि किंवा असा फोडलात तरी त्यासाठी तुम्ही रोटी किंवा हे भाकरी खाऊ शकता। आणि शिवाय तुम्हाला सांगतो तुमचं कप असेल झालेला किंवा दुसरं असं हार्टचं जर हे रक्तदाब वाढला असेल तो नियंत्रणात राहते यांनी। एवढे याच्यात गुणधर्म आहेत। कांद्याची शेती परवडण्याचं कारण काय? आमची कांद्याची शेती म्हणजे ह्याला मार्केटच एवढं आहे ना या कांद्याला, त्याच्यामुळे आम्हाला सफेद कांद्याची शेती परवडते इकडे। काय वाणाचं नाव काय? या अलिबागचं लोकल वाट आहे पांढरा कांदा। पांढऱ्या कांद्याच्या पिकात म्हात्रे बंधूंचा हातखंडा आहे। या पारंपरिक पिकाला त्यांनी खत, फवारण्या आणि लागवड पद्धतीत बदल करून उत्पादनात वाढ साधली आहे। एकरी सरासरी 10 टन उत्पादन काढण्यात त्यांना यश येतंय। म्हणजे वैशिष्ट्य असे की हा आयुर्वेदिक कांद्यासारखा म्हणजे आहे कांद्याचाही। प्लस म्हणजे याच्यावर एवढा खाण्यासाठी रुचकर पण कांदा, कोणाला चक्कर आली किंवा कुठला काय म्हणजे उलटी जुलाबाचं म्हणजे जरी कांदा भाजून दिला तरी पण याचा म्हणजे याच्यावर एवढा उपयोग आहे की आयुर्वेदिक कांद्याचा लगेच म्हणजे थांबला जातो। कांद्यापाठोपाठ म्हात्रे दरवर्षी किमान 10 गुंठ्यांवर तोंडल्याच्या पिकांचं नियोजन करतात। तोंडल्याच्या पिकापासून त्यांना किमान 8 महिने उत्पादन मिळतं। 10 गुंठ्याला मी शेती केलेली आहे तोंडलीची आणि एक मधलं अंतर मी आहे ते 7 फुटाचं ठेवलेलं आहे। 6 ते 7 फुटाचं ठेवलं या अंतर मधलं, म्हणजे 2 झाडातला दोन ह्याच्यातलं आल्यातलं अंतर 6 फुटाचं आहे। 6 बाय 6 6 बाय 6 6 असं 6 फूट 6 फूट 6 बाय 7 आहे अंतर ठेवलेलं। आणि ह्याची लागवड कधी करता? ह्याची लागवड तुम्हाला सांगतो ऑक्टोबरपासून सुरुवात, नोव्हेंबरपासून सुरुवात होते एकदम नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून। आणि उत्पादन लागवडीनंतर उत्पादन 1 महिन्यात सुरुवात होते याची। तो 7 ते 8 महिन्यामध्ये 1.5 ते 2 लाखाचं उत्पन्न आहे याला त्याच्यात। आम्ही इथे लोकल ह्याला देतो, दलालाला देतो, तिथून मग वाशीला जातो माझा। या दोन्ही पिकांबरोबर सुरेश म्हात्रे वर्षभर फुलांची लागवड करतात। भात काढणीनंतर ते गॅलर्डियाची 10 गुंठ्याच्या टप्प्यानं 1 एकरात लागवड करतात। 1000 फुलांची हिवाळा आणि उन्हाळ्यात दररोज अलिबागला विक्री होते, त्यामुळे त्यांना वर्षभर नगदी पैसे मिळतात। 2.5 ते 3 लाखाचं आमचं उत्पन्न आहे आणि सगळं मार्केट आमचं पूर्ण अलिबागचं आहे। याला स्थानिक मार्केट रोजचा आमचा सकाळी काढणीचा व्यवस्था चालू असतो, संध्या परत त्यांना लगेच पाठवायची आणि जशी ऑर्डर येईल तशी त्यांना पाठवून देतो। 4 टप्प्यात करतो लागवड आम्ही। बरं, दुसरी लागवड कधी करता? दुसरी परत 1 महिन्याचं अंतर ठेवून करतो लागवड। सप्टेंबरची किती दिवस चालते लागवड? सप्टेंबरची एकदा ह्याचा काय हे नाही मुदत असं काय नाही ह्याला, एकदा याचं चालू झालं उत्पन्न काय ते पूर्ण 8 महिने। आणि पुढची लागवड कधी करता? पुढची 1 महिन्याची अशी महिन्याच्या ह्यानी करतो, 1 महिन्याच्या ह्यानी। म्हणजे जसं कसं फुल जाडं राहतं तसं याचं उत्पन्न काय तसं एक कमी होत नाही, पण त्याचं फुलाची साईज बारीक होतं, त्याच्यामुळे ते जरा आपल्याला हे करायला लागतं। मधलं अंतर 4 फुटा ठेवतो पाठ्याचं आणि असं सरीचं अंतर असं आहे ते इकडलं असं 2 फुटावर राहतो, पण ते आता जाम झाले ते जुळून आलं। हां 2-3 फुटावर ठेवतो हे 2 बाय 4 2 बाय 4 1 एकरच्या ह्याच्यात 3 लाखाचं उत्पन्न भेटतो। 3 लाखाच्या ह्याच्यानंतर वरचा 50,000 रुपये जरी खर्च सोडला तरी नेट प्रॉफिट माझं 2.5 लाख रुपये तरी मिळतात आम्हाला याच्यात।
म्हात्रेंकडे मुबलक पाऊस आणि पाणी असतानाही त्यांनी आपल्या शेतात ठिबकचा वापर केलाय. विशेष म्हणजे केवळ 1.5 अश्वशक्तीचा पंप वापरून ते पाणी बचत साधण्याचा प्रयत्न करतायत. ही माझी विहीर आहे. त्यात किती HP ची मोटर? 1.5 HP मोटर आहे याच्यात. पाण्याचं नियोजन मी पाणी जाम काटकसर करतो पाण्याची. मी ह्याला तोंडलीला पाणी आणि याला ठिबकनीच पाणी देतो. पाण्याचं नियोजन करणं आज काळाची गरज आहे आणि अतिशय पण पाणी देण्यात काय अर्थ नाही. नेमकंच पाणी दिलं पाहिजे. आणि उत्पन्न पण चांगलं येतं. बरेचसे फायदे होतात ठिबकनी पाणी दिल्यानंतर. एकतर मेहनत वाचते, पाण्याची बचत होते आणि जे रोपाला लागते ते योग्यच पाणी मिळतं तेवढंच. आज म्हात्रेंचं सगळं कुटुंब शेतीत राबतंय. दोघे भाऊ, त्यांची पत्नी, आई आणि मुलं सगळेजण कष्ट करतात. त्यामुळे मजुरांवर कमीत कमी अवलंबून राहावं लागतं. माझं 3-3.5 एकरचं क्षेत्र आहे. 3-3.5 एकरचं मी मिश्र पीक घेतो. तोंडली, कांदा आणि गॅलर्डिया. 3 पिका. तोंडलीमध्ये समज पकडलात तुम्ही तरी मला 1.5 ते 2 लाखाचं उत्पन्न आहे 10 गुंठ्यामध्ये. आणि गॅलर्डियाचं 1 एकरचं क्षेत्र आहे. त्याच्यात जवळजवळ तुम्हाला सांगतो 3-3.5 लाख रुपये आरामात होतात. आणि कांद्याचे 5-6 लाख रुपये होतात 2 एकरमध्ये. टोटल जवळजवळ 10 लाख रुपये उत्पन्न आहे. उत्पादन खर्च भारी तर 2 ते 2.5 लाख रुपये उत्पादन खर्च जातो. 7.5 लाख रुपये आरामात प्रॉफिट होतो. आपली मुलं शेतीत कष्ट करतात आणि चांगले पैसे कमावतात हे पाहून 75 पार केलेल्या त्यांच्या आई मनोरमा म्हात्रेही सुखावतात. आता नोकरीच नाही तर काय करायचं. आता वडील आजारी कोण करणार. 60 वर्षापासून फुलं कायम टिकवली तुम्ही? हो कायमचे आहे. कुठं विकता फुलं तुम्ही? अलिबागला 10,000 पण निघतात, 20,000 निघायला लागले. मग 20,000 पण निघतात, 10,000 चालू होता. 2 महिन्यात ते फुल जाम निघतात. मग कष्ट करावं लागतं ना. हां कष्ट केलेच आहे. म्हात्रे बंधू एकत्र कुटुंब पद्धतीनं राहत असल्यानं आज त्यांना केवळ 3 एकर शेतीच्या भरवशावर टुमदार 2 मजली घर बांधणं शक्य झालंय. घरातल्या महिलांचं शेतीतल्या कष्टाच्या कामात मोठं योगदान आहे. आमचं एकत्र कुटुंब आहे. आमचा फायदा झाला आणि हे स्वतः हे करतो मजुरी. आंब्याचे जे हे बी पेरतो आम्ही सगळे शेताचे पाणी शिपणं पण आम्हीच करतो. एकत्र कुटुंब असण्याचा काय फायदा झाला? फायदा म्हणजे हे मदत भरपूर होते. घरात पण होते, बाहेर पण शेतातले. शेतीच्या जीवावर एवढं चांगलं घर बांधलं तुम्ही, ते बाकीच्या लोकांना शक्य नाही होत. तुम्हाला कसं काय शक्य झालं? आमचं कसं व्यसन हे नाही, खाणं पिण्याचं. परत काय दोघांचं जेवण हे तर व्यसन नाही, दारू पण नाही. म्हात्रेंना शेती करताना कृषी सहाय्यक सविता गावंडेंनी मोलाची मदत केली आहे. ठिबकबाबत प्रबोधन असो किंवा गादी वाफ्यावरील कांदा लागवडीची माहिती दिल्यानं उत्पादन वाढीत यश मिळालंय. ठिबक त्यांना बसवण्यासाठी मी थोडं प्रवृत्त केलं. त्याने ठिबकही बसवला. तुषार सिंचनचा पण प्रयोग करून बघितला. त्याच्यानंतर झेंडू लागवडचा एक नवीन प्रयोग करावा लावला त्यांना. तोही त्यांनी केला त्याप्रमाणे आणि तोही चांगल्या प्रकारचे सक्सेस केलेले आहे त्यांनी. त्याच्यानंतर कांदा लागवडीसाठी त्यांना आम्ही म्हणजे सुरुवातीला कमी क्षेत्र होतं. जेव्हा NHMमधून आम्ही त्यांना लाभ दिला तेव्हा त्यांचं क्षेत्र वाढवलं त्यांनी आणि त्याच्यापासून त्यांना पण खूप प्रमाणात फायदा झालेला आहे. पूर्वी कसं पारंपरिक पद्धतीने वाफे पद्धतीनेच ते करत होते. त्याच्यानंतर आम्ही ते गादी वाफ्याचं त्यांना टेक्निक सांगितलं. ह्या वर्षी त्यांनी गादी वाफ्यावर जवळजवळ 40 गुंठ्यात त्यांनी लागवड केली होती आणि त्यांना त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. आता सुरेश म्हात्रेंसारख्या मातीतल्या शेतकऱ्यांची संख्या कमी होताना दिसतीये. काळ्या आईवर प्रेम केल्यास काळी आई भरभरून देत असल्याचा म्हात्रेंचा अनुभव आहे. जी काळी माती आहे किंवा काळी आई आहे तिची जर तुम्ही मेहनत केलीत तर ती वाया जाणारच नाही. आणि खरोखरच म्हणजे गाढवासारखं समजा काम न करता डोक्याचा वापर करून तुम्ही शेती केलीत तर आज बाहेर जाण्याची कुठे गरजच नाही. एवढं कोकणामध्ये शेतीला तर म्हणजे देशावरच्या शेतीपेक्षा कोकणामध्ये एवढा वाव आहे शेतीला. पण त्याच्याकडे तरुणांनी वळलं पाहिजे, माझं असं मत आहे. नव्या पिढीनं शेतीकडे वळण्यासाठी समाजानं शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा असं मत म्हात्रेंनी व्यक्त केलंय. आज शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा, त्याच्यामुळे तरुणाला पण आपण दोष देण्यात अर्थ नाही. तरुणाची आज शेती करायला जर लागला तर त्याला तो लग्न करायला निघाला त्याला मुलगीच मिळत नाही मुलगी. त्यामुळं तरुण याच्यात वळत नाही. जरी इच्छा असून पण शेतीमध्ये वळत नाही. समाजाची मानसिकताच बदलली पाहिजे. आज प्रत्येक
मुलीचा पालक किंवा हे झालं तर ते काय बोलणार, आम्हाला सर्व्हिसवालाच मुलगा पाहिजे. याच्यामुळं तरुण जो तो आपला सर्व्हिसच बघतो, कुठली छोटी मोठी. त्याच्यामुळे शेतीकडे आज दुर्लक्ष होताना दिसतं आपल्याला. तुमची पुढची पिढी शेतीकडे येते. शेतीकडे येणार, पण यांनी समाजाने दृष्टिकोन बदलला पाहिजे शेतीकडे बघण्याचा. तरुण आमचे तरुण हुशार पण आहेत, तरुण शेती करतील, पण समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. कोकणातला शेतकरी केवळ भाताचं पीक घेऊन त्यावर समाधानी राहतो, पण म्हात्रेंनी भात हे दुय्यम आणि पावसाळी पीक केलंय, तर कांदा आणि फुलशेतीला प्राधान्य दिलंय. त्यामुळे शेतीच्या भरवशावर वार्षिक 7 ते 8 लाखांची मजल मारता येतेय. त्यामुळे म्हात्रेंची पुढची पिढी देखील शिक्षण घेऊन शेतीकडे वळण्याचा निर्धार करतेय. ॲग्रिकल्चर किंवा वेगळं शेतीचं शिक्षण घेऊन मग शेती करायची. त्याच्यामुळं काय होतं की शेतीमध्ये अजून नवीन एखादं तंत्र आलं किंवा काय जे लोकांपर्यंत पोचलं नसेल तर त्या वेगळ्या पद्धतीने पोचवायचं, ह्याचं हे कारण आहे. आणि तुझ्या पिढीतल्या मुलींची इच्छा नाही आहे पण शेती करायची, कारण त्यांना शेतकरी नवरा पण नको आहे आणि शेतात मातीत हात घालायला पण नको आहे, कष्ट पण करायला नको आहेत. उन्हातानात कोण राबणार, पाणी चिखलात भात कोण लावणार, खूप सारं कष्टाचं काम आहे, निसर्गाचा त्रास आहे. मग हे सगळं तू करणार तरी पण काय त्याच्या मागचं कारण काय? नाही असं कारण काही नाही, पण ते मला आवड. शेतीत पण फायदा आहे. म्हणजे सध्या एक मानसिकता झालेली आहे की शेतकऱ्याला काय मिळत नाही, शेतकऱ्याला पोरगी द्यायची नाही. चुकीचा गैरसमज आहे. म्हणजे व्यवस्थित मार्गाने शेती केली तर त्यात पण फायदा निघतो, त्याच्यापेक्षा जास्त फायदा निघतो. मानसिकता नोकरी झाली ना एक तयार की शेतीतनं काहीच मिळत नाही, काहीच मिळत नाही. हे कितपत खरं? मला तरी वाटत नाही खरं आहे, आमच्या इथं बघून तरी. रायगड जिल्ह्यात पाण्याची मुबलक सोय आहे, पण हिवाळा आणि उन्हाळ्यात जेमतेम पिकं घेतली जातात. या भागाला मुंबईसारखी मोठी बाजारपेठ जवळ आहे. त्याचा विचार करून शेतकऱ्यांनी नगदी पिकांकडे वळल्यास त्यांच्यावर शेती परवडत नाही, या कारणाखाली जमिनी विकण्याची वेळ येणार नाही, हेच म्हात्रे बंधूंनी दाखवून दिलंय. कॅमेरामन अश्विन आंबटकरसह संदीप भुजबळ, साम टीव्ही, कारले, अलिबाग.